राज्य सामायिक प्रवेश कक्षातर्फे सूचना प्राप्त झाल्यानंतर 14 जुलैपासून राज्यभर अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। पदवीसाठी राज्यात 350 महाविद्यालये असून 1,45,000 इतकी प्रवेश क्षमता आहे। प्रथम वर्षासाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती, तर थेट द्वितीय वर्षासाठी 1 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे। याची गुणवत्ता यादी 8 ऑगस्ट रोजी जाहीर होणं अपेक्षित आहे। कोल्हापूरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 300 जागांची आहे। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर हे मागच्या वर्षापासून सुरू झाले असून पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे। आमच्याकडे एकूण 5 अभियांत्रिकीच्या ब्रांचेस आहे। ऑटोमोबाईल मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ऑटोमेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा एकूण 5 ब्रांचेस आमच्याकडे आहेत। आणि या वर्षापासून शासनाने आम्हाला फॅसिलिटेशन सेंटर म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून प्रोव्हाइड केलेलं आहे। इथे विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे काम सुरू आहे। या वर्षीपासून अभियांत्रिकी महाविद्यालयात सुविधा केंद्र निर्माण झाल्यानं कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चिती यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होतोय। फॅसिलिटी सेंटरमध्ये मुख्यतः जे विद्यार्थी ग्रामीण भागात न येतात त्यांना डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ह्याची थोडीशी माहिती नसते, तर आमच्या इथला प्रत्येक स्टाफ हा त्यांना पूर्णतोपरी मदत करून त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी आधी आम्ही मदत करतो। मुलाचं रजिस्ट्रेशन झाल्यावर नंतर या ठिकाणी त्यांचं कन्फर्मेशन म्हणजे कन्फर्मेशनसाठी असणारं व्हेरिफिकेशन हे सुद्धा आमचे फॅकल्टीज करून देत आहेत। विद्यार्थी ह्या 3-4 दिवसात पावसामुळे जरी संख्या कमी असली तरी आम्ही प्रत्येक स्टाफ इथे हजर आहोत आणि विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत। आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। यापुढेही त्यांना जर आवश्यक असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना ऑप्शन भरणे ही नंतरची जी प्रोसिजर येईल ऑप्शन भरणे त्याच्यासाठी पण आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत। CETचं शेड्यूल आता असं आहे की उद्या त्यांचं कन्फर्मेशन हे संपणार आहे। मी फर्स्ट इयरचं सांगते आहे, फर्स्ट इयरचं उद्या कन्फर्मेशन ही शेवटची तारीख आहे आजच्या शेड्यूलप्रमाणे। 3 तारखेला त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर 3 दिवस ग्रीव्हन्सेससाठी मुलांना दिले जातील। कोणाच्या काही त्रुटी जर आल्या असतील तर त्या त्रुटी निवारण्यासाठी किंवा त्या दुरुस्त करण्यासाठी 3 दिवस CET सेलने दिलेले आहेत। त्यानंतर 8 तारखेला ही फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर मग परत दुसरं शेड्यूल येईल की ऑप्शन तुम्ही किती भरायचे आणि ऑप्शन भरल्यानंतर मग राऊंड सुरू होतील। डिप्लोमानंतर थेट द्वितीय वर्षामध्ये जी प्रवेश प्रक्रिया होते त्यासाठी जे आहे ते 31 तारीख ही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे आणि त्यानंतर 1 तारखेला जे आहे ते विद्यार्थ्यांच्या त्या रजिस्ट्रेशनचं कन्फर्मेशन याच ठिकाणी होणार आहे FC सेंटरमध्ये। त्यानंतर या विद्यार्थ्यांना जे आहे ते ज्या काही अडीअडचणी येतात त्या या FC सेंटरमध्ये आम्ही जे आहे ते पूर्ण सॉल्व करून देतो। याच्या पुढचा जो शेड्यूल आहे तो अजूनही या ठिकाणी अजून डिस्प्ले झालेला नाही किंवा आलेला नाही। ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कोल्हापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतेय।